हॅलो. आज आहे संडे आणि आम्ही मस्त बाहेर पडलोय फिरायला आणि आज आम्ही जातोय कॅनडामधल्या फेमस कॉफी शॉपमध्ये. त्यामुळे मी आज एक जनरल व्लॉग शूट करते. आम्ही दिवसभर पुढे काय काय करणार आहोत हे तुम्हाला बघायला मिळेलच. हे बघ पुष्कर, इथे पण $1 आहे. ॲक्यू पंक्चर, अच्छा हे हेल्थ सेंटर आहे. हे बघा, चालता चालता इथे जिम आहे, त्याच्या बाजूला बेकरी आहे, पिझ्झा हट तुम्ही बघू शकता. पण ना ही बॅक साईड आहे सगळ्याची. 2 दिवसाच्या पावसानंतर इथे तुम्ही बघू शकता मस्त ऊन पडलंय. क्रॉसिंगसाठी आम्ही थांबलोय. ऑलमोस्ट माझ्या सगळ्या ब्लॉग्समध्ये आत्तापर्यंत तुम्ही बघितले असतील हे सिग्नल्स, कारण इथे थोड्या थोड्या अंतरावरती असे सिग्नल आहेतच. नाही, बोर्ड तर इथेच लावलाय, पण मला वाटतं इकडनं सरळ जायचंय आपल्याला. चालता चालता आम्ही रस्ता चुकलोय. आता मी परत मागे फिरून मागच्या रोडवरती जातो. ते बघ ना, टीम हॉर्टन्स लिहिलंय की. 189 नंबरच्या बसचा हा स्टॉप आहे. हा आहे कॅनडामधला पेट्रोल पंप. काय झालं? हो, आपण मला वाटतं पूर्ण फिरून आलो परत. आजचे फ्युएल रेट्स बघ इथे दिलेत. मगाशी जी बस तुम्हाला सांगितली ती या स्टॉपला सुद्धा थांबते. अरे हे बघ, आपण इकडनंच बाहेर पडलो असतो आणि आपल्याला तिथे जायचंय. हा लुहीड हायवे आहे. हे इथे समोर तुम्ही बघू शकता पॉपेज चिकन. आपल्या भारतामध्ये पण सध्या बऱ्याचशा मॉल्समध्ये हे आहे. आणि समोर तुम्ही बघू शकता टीम हॉर्टन्स, कॅनडामधलं फेमस कॉफी शॉप आहे हे. इथे राहणाऱ्यांना हे माहिती असेलच. चला, इथे आता सिग्नल नाही आहे क्रॉसिंगला, डायरेक्ट तुम्ही क्रॉस करू शकता. सनवूड स्क्वेअर्स म्हणून इथे ही जागा आहे. इथे भरपूर दुकानं सुद्धा आहेत आणि आपण आता पोहोचलेलो आहोत. बाहेर बसूया का रे इथे? बाहेर का आतमध्ये? एसी गरम होतंय. आज ऊन भरपूर आहे, गरम पण होतोय खूप. आतमध्येच जाऊया. आपल्याला स्वतःला ऑर्डर द्यायची असेल तर आपण इथे देऊ शकतो. ह्याच्यात टीम बिट्स आहेत, हे पण खूप इथले फेमस असतात. ओपन करूया आपण. करा ओपन. खा. आहा, मिक्स आहेत ना? असे मिक्स पण आपण घेऊ शकतो किंवा जर आपल्याला असे सिंगल हवे असतील तसे ही पीस घेऊ शकतो. हे बघा, इथे लिहिलंय वी आर प्राऊड टू बी कॅनडाज फेवरेट कॉफी. आलेलं आहे. आम्ही घेतलंय व्रॅप आणि पिझ्झा आणि फेमस कॉफी. व्हॅनिला क्रीम घेतलीये मी. आता जरा चीज पिझ्झा घेतलाय राहून. गरम आहे ना? जरा डेंजरस आहे खायला. गरम आहे. हा, हळू खा. आणि जसं मी म्हटलं, हे कॅनडामधलं फेमस कॉफी शॉप आहे. अगदी तुम्हाला थोड्या थोड्या अंतरावरती हे दिसतं आणि मध्येच ठेवलं. थोड्या थोड्या अंतरावरती हे तुम्हाला दिसतं. आणि म्हणजे इथे थोडंसं बघितलं आम्ही आल्यानंतर की कामावर जात असतील लोक, बाहेर फिरायला जात असतील तर आधी कॉफी घ्यायची आणि मग जायचं पुढे. पोटॅटो वेजेस आहेत ना मला वाटतं. मस्त खाऊन झालंय आमचं आणि आता आम्ही परत आमच्या घराच्या दिशेने जायला निघालोय. हा रस्ता आता तसा आम्हाला खूप यूज टू झाला आहे, कारण अगदीच घराच्या मागे इथे असे सगळे, तुम्ही जसं मी तुम्हाला दाखवलं सनवूड सेंटर, अशी वेगवेगळी प्लाझाज सेंटर आहेत. मग काही ठिकाणी सगळे खाण्याचे शॉप्स आहेत, काही ठिकाणी शॉपिंगची दुकानं आहेत. आणि ह्याची पण एक गंमत होती. आम्ही जेव्हा अगदी नवीन होतो आणि एखादं आपल्याला सामान घ्यायला आम्ही असे जर बाहेर वगैरे पडलो आणि तेव्हा तर पाऊस पण खूप होता, अंधार लवकर व्हायचा आणि हा जो रस्ता आहे तो आम्हाला घरापासून इतका लांब वाटायचा की असं कधीतरी वाटायचं संपता संपेना. थंडी प्रचंड असायची. एकदा तर आम्ही पावसात भिजत या रस्त्याने गेलो होतो. पण आता आम्हाला इतकं यूज टू होऊन गेलं आहे, हा सगळा एरिया घराच्या अगदी जवळ आहे. आणि हळूहळू अशी, जसं आपण म्हणतो एखाद्या गोष्टीची सवय झाली की ते मग आपल्याला सोपं वाटतं, तसंच या रस्त्याचं आता आमचं झालेलं आहे की आता आम्ही सहज चालतसुद्धा कधीही म्हटलं की चला जाऊया चालत, तर इथे येतो, मस्त फिरतो, भरपूर दुकानं आहेत शॉपिंगसाठी, की वेळ जातो मग आमचा. काय रे ते असं? आहा, पानं बघ. हे बघा, ऑन स्ट्रीट पार्किंग जर आपल्याला करायचं असेल तर इथे तुम्हाला पेमेंट करायला लागतं आणि मग गाडी तुम्ही अशी इथे पार्क करू शकता. इथे तुम्ही बघू शकता फुलं मस्त फुललेली आहेत. चालत चालत ऑलमोस्ट आता आम्ही घराजवळ पोहोचलेलो आहोत आणि आता आम्ही राहूला घेऊन आलो आहे गार्डनमध्ये. त्याला खेळायचं आहे.
एवढ्या सगळ्या रोजच्या रुटीनमध्ये एक गोष्ट सांगायची राहून गेली की जसं मी म्हटलं अजून आम्ही गाडी घेतलेली नाही आहे. कारण गाडी घेण्यासाठी लायसन्स, त्यासाठीच्या एक्झाम, अशा बऱ्याच गोष्टी असतात. आणि त्यातली एक गोष्ट जी लर्निंग लायसन आहे त्याची एक्झाम पुष्कळची झालेली आहे. आणि आता आम्हाला लर्निंग लायसन मिळालं आहे. पण जरी गाडी घ्यायची असेल तरी तुम्हाला ती प्रॅक्टिस करायला लागते इथे, कारण ड्रायव्हिंगचे रूल्स अँड रेग्युलेशन्स वेगळे आहेत. त्याच्यामुळे सध्या तरी म्हणून आम्ही असे चालत किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टने जातो बाहेर. हां, इथे बसूया. आहा, सावली बघ. फुलांना खूप छान बहर आलाय सध्या. दाखव करून. राहू काहीतरी डान्स स्टेप शिकलाय आणि ती करून दाखवतोय आम्हाला इथे. हे माहितीये कोण करतं? कोण? श्रेयस अय्यर. तू कधी बघितलं? जेव्हा एक वर्ल्ड कप जिंकलेला तेव्हा त्याने अशी एक डान्स केलेला. अच्छा, म्हणून तुला करायचंय. तरीच कालपासून चाललंय. गार्डन मध्ये आम्ही आलेलो आहोत आणि छान इथे सावली बघून मी आणि पुष्कर इथे बसलोत आता. राहू खेळतोय. जे बसायला बेंचेस आहेत त्याच्यावरती हा चेस बोर्ड सुद्धा आहे, सो तुम्ही इथे चेस सुद्धा खेळू शकता. चला आता काय? छोटा नाही, आता तू मोठा खेळतो. हे काय समोर सगळं रिकामच आहे. हा, इथे या साईडला खेळ. मस्त गवतावरती इथे झोपून जाऊ शकतो. मस्त वाटतंय. काय ल भरपूर आहे ना वारा. आता थोडीशी काढून ठेव ना कॅप. राहुला पण काहीतरी कॅप्चर करायचंय. बाबाचा फोन घेऊन गेलाय. 17 सेकंडचा व्हिडिओ केला. 17. बघू दे काय केलंय. अच्छा, फुल दिसलं तर एवढं छोट्या ह्याच्यात. आजचं वेदर बघू शकता. 18 डिग्री सेल्सिअस आहे आणि मोस्टली सनी दिलंय. बसल्या बसल्या समोरच इतकं सुंदर एक लाल फुलांनी बहरलेलं झाड दिसतंय. हे बघा, हे ते झाड आहे. ही बघा, त्याला अशी छोटी छोटी ऍक्च्युली गुलाबी कलर आहे, लांबून लाल दिसतोय आणि त्याच्यावरती मध्ये मध्ये पिवळा कलर आहे. पूर्ण असं फुलांनी बहरलेलं आहे झाड. वारा आला की सगळ्या पाकळ्या अशा खाली पडतायत. हे बघा, आणि आम्ही तिथे समोर त्या झाडाखाली बसलोत. दे इथे माझ्याकडे, पाठव. घ्या, मी मारतीये. मज्जा आली ना खेळायला? फुटबॉल वर बसलो. हा, 5 मिनिटं ब्रेक आई तर सारखं वाटतं ना. ना. मस्त बसलो ना आपण. ते हे पण आहेत, आपण मग अशी टीम हॉर्टनचं घेतलेलं, हवंय का? टीम बीच. चला, भरपूर खेळून झालेला आहे आणि आता घरी जातोय आम्ही. तिथे समोरच घर आहे. मगाशी मी स्ट्रीट पार्किंग दाखवलेलं आणि हा प्रॉपर पार्किंग लॉट आहे. तिथे सुद्धा तुम्हाला जर गाडी पार्क करायची असेल तर इथे त्याचं पेमेंट करायला लागतं. हे बघा, $4 ऑल डे साठी तुम्ही इथे गाडी पार्क करू शकता. 1 तासासाठी $1. राहू, बाटली घेतली. आता आम्ही आलोय, आमच्या इथे एक जवळ मॉल आहे, तिथे मला कपड्यांचं जे लिक्विड वॉश असतं ते घ्यायचंय. चला, लिक्विड घेतलेलं आहे, आता घरी जाऊया. घरी आल्याला सुरू. घरी आलेलो आहोत आम्ही.